आज आपण आलेलो आहे कोकणामध्ये आणि हा आहे आपला पूर्ण कोकणचा व्हिडिओ। कोकणमध्ये तुम्ही बघता एक सुंदर एक नदी, कोयना डॅम मधून हे पाणी निघालेलं असतं इकडे आणि गावांमध्ये शेतांसाठी हे पाणी, सुंदर व्ह्यू एकदम। काय हे तोरण आणि हे आलू बुकर ना, आलू बुकर येते ते जांभळ आहे, ती करवंद आहे, हे तोरण आणि आम्ही पुण्यात आंबोले ठीक आहे। चला काय घ्यायचं? मला जांभळं घ्यायचे। मला आम्ही विकत घेतलेले आहेत आंबोळ्या आणि हे आहे आलू बुकार आणि इथे आहे जांभळं आणि ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत हे या डोंगरांमध्ये झाडींमध्ये भेटतात इकडे। मग इकडचे गावकरी जे लोक असतात सकाळी पहाटे डोंगरावर जातात आणि घेऊन येतात आणि रोड साईडला विकतात। आता सुंदर एक घाट सुरू होत आहे, कोकणातला सगळ्यात मोठा घाट। ऑलमोस्ट एक 40 to 45 मिनिट्स लागतात हा घाट कंप्लीट करायला, म्हणजे खाली तुम्ही उतरायला। एक समोरचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला। इथून घाटची सुरुवात झाली आहे आणि पावसाळ्यात इकडं धबधबा एक चालू असतो, सध्या बंद आहे आणि हे जे हॉटेल्स वगैरे तुम्ही बघताय ते पण चालू असतात। आता उन्हाळ्यामध्ये तसं म्हणजे टुरिझम थोडाफार असा बंदच असतो कोकणात, पण लोक बीच वगैरे जातात, होळीसाठी गावी वगैरे जातात, पण तरी तुम्ही बघा की ग्रीनरी अजूनपर्यंत आहे। एवढा उन्हाळा आहे पण तुम्ही शहरात बघितलं तर एवढी ग्रीनरी तुम्हाला बिलकुल दिसणार नाही। आणि इथं याच्याच बॅक साईडला कोयना डॅम पण आहे, त्याच्यामुळं झाडं पण असे तुम्हाला ग्रीनच दिसणार आणि पाण्याचा असा जास्त काही इकडं प्रॉब्लेम नसतो। आणि इथून होतोय आता सुरू घाट इथं सुरू झालेला आहे आणि समोर बघू शकता तुम्ही पोलिसांनी फेन्सिंग वगैरे थोडंफार अशी केलेली असते चेकिंग वगैरे साठी। आणि इथं थोडेफार असे शॉप वगैरे आहे तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे करायचं आहे तर। आणि हा घाट थोडाफार असा डेंजरस आहे म्हणून जरा सावकाश गाडी चालवावी, कारण छोटासा रोड आहे एकदम आणि हेवी ट्रक्स वगैरे असतात मोस्टली। आणि इथंच तुम्ही बघाल पावसाळ्यात वगैरे मध्ये तुम्ही बघाल की म्हणजे 20 ते 25 वॉटरफॉल तुम्हाला असे साईडला आजूबाजूला दिसणार या डोंगरावरून वरती। आणि इथं खाली लेफ्ट साईडला तुम्ही जर बघाल खाली एकदम दरी आहे, तुम्हाला त्याचा एक व्ह्यू दाखवतो मी। जरा पुढे गेलंय की आपल्याला एक त्या दरीचा व्ह्यू दिसेल। आता कसं झाडी असल्यामुळे एवढा तुम्हाला दिसणार नाही, पण इथे तुम्ही वरती डोंगर बघू शकता, केवढे मोठे मोठे असे डोंगर आहेत एकदम। आणि तरी ग्रीनरी तुम्हाला अजून दिसतच राहणार इकडे। आणि घाट कंप्लीट करायला ऑलमोस्ट तुम्हाला 20-30 मिनिटं लागणारच आहेत तसे। लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता ही दरी एकदम खोल दरी आहे, म्हणून गाडी तुम्ही चालवता फास्ट बिलकुल चालवू नका। सेफ्टी इम्पॉर्टंट आहे तुमची आणि तुमच्या फॅमिलीची। सो व्ह्यू एन्जॉय करा आणि पुढे अजून तुम्हाला मी दाखवतो बरेच काय कोकणामध्ये। इथून आम्ही ना माझ्या माहेरी चाललो आहे, तर तुम्हाला दाखवते माझं घर कसं। गावात आलं की बरेच नातेवाईक असतात, सगळ्यांची घरं असतात, सगळीकडेच तर व्हिजिट करू शकत नाही, पण जेवढं पण आम्ही व्हिजिट करतो जे पॉसिबल आहे त्या घरी आम्ही जाऊन येतो। चलो विराज ये इकडे। इकडे एंट्री बंद आहे का? गेट आहे, गेट लावलाय ना, ओपन लॉक केलेलं आहे का बघ, चेक कर। हां चलो आहे ओपन। ते मागचं घर। पावसाळ्यातला एक तुम्ही व्हिडिओ बघाल चॅनलवरती तर ते हे घर आहे, हे समोरची घर आमच्या इकडे। आणि इकडं आंब्याची बाग आहे।
फणसाची झाडं तुम्ही बघू शकता की सगळीकडे असतात इकडे. पाहिजे तेवढे फणस खाऊ शकता तुम्ही. हे घ्या. मोठे मोठे फणस आहेत ना इकडे. हो वरपर्यंत एकदम. हे सिटी मध्ये केवढे कॉस्टली देतात. हे काय हे रेस बैलगाडी शर्यतीच आहे ना हे. बैलगाडीची शर्यत होती ना आता पुढच्या महिन्यात. काल संध्याकाळी आम्ही गेलो होतो समा बघायला, यात्रा बघायला. आणि आज आहे तिसरा दिवस. आज तिसऱ्या दिवशी आम्ही निघालोय अजून एक गावात, चिपळूणपासून 3 किलोमीटर. पण त्याच्या पहिले आम्ही एक 2-3 कैऱ्या काढणार आहेत झाडावरून. सो या हे कैऱ्या. तर 2 कैऱ्या काढलेल्या आहेत मी आता. हे बघा. आणि आमच्या घराजवळचं थोडं छोटं असं गार्डन जे बनवलेलं आहे, आणि देवासाठी फुलं वगैरे आम्ही इथूनच घेतो. मेंटेन केलेलं आहे प्रॉपर गार्डन. फुलं इकडे पण बघू शकता तुम्ही. या साईडला पण बरेच फ्लॉवर्स आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता एक काजूचं झाड पण आहे. सो कोकणामध्ये काजूची झाडं, फणसाची झाडं, आंब्याची झाडं हे सगळे कॉमन आहेत खूप. आणि सगळ्यांच्या बागेत अशी झाडे लावलेली असतात. फ्लॅट सिस्टममध्ये तुम्हाला या गोष्टी करता नाहीत. तुम्ही गॅलरीमध्ये फक्त छोटी मोठी जे इंडोर झाडं असतात ते लावू शकता फक्त. बट तुम्ही जेव्हा स्वतःच्या गावाला घरं घेता, जमीन घेता, तेव्हा तुम्हाला पाहिजे तसं करू शकता तुम्ही. एक प्रॉपर गार्डन बनवू शकता. आणि पाण्याचा पण काही इश्यू नसतो गावामध्ये. बेसिकली कोकणामध्ये तर पाण्याचा एवढा असा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो पाणी वगैरे सगळं व्यवस्थित असतं इकडे. आणि हे जे कैऱ्या, हे आंब्याचं झाड आहे. तर असे मोठे मोठे बाग आहेत. पण स्टील इकडं घराच्या इथं पण लावलेलं आहे झाडं. आणि इथे काही झाडं आहेत. आणि या छोट्याशा ट्रिपचा आमचा फायनल स्पॉट आहे परशुराम टेम्पल. चिपळूणपासून एक 3 किलोमीटर. खूप फेमस टेम्पल आहे. इकडे नाश्ता वगैरे करायचा असेल तर नाश्ता करू शकतो येताना. खाली आहे का अजून खूप? आय थिंक त्या साईडनी नव्हतं का आपल्याला डायरेक्ट खालू? हो असंच आहे पार्किंग तिथे लावून इकडे यायचं. ओके. वरती येताना मग जरा एनर्जी जास्त पाहिजे मग. इथूनच एंट्री वाटते ना वीर? हो या साईडला इथे. हो इथून टेम्पल दिसतंय. सगळं व्ह्यू बघ. हळूहळू रिव्हर सर्व दिसतात. हो महाड हायवेला आहे बरोबर आहे. चिपळूणच्या इथून तुम्ही महाड हायवेला आला ना तर तिथून एक 2-3 किलोमीटर वरती आहे परशुराम मंदिर आहे. आणि इथून हे प्रवेशद्वार. आम्ही आता हायवे टच केलेला आहे. सो आपली छोटी ट्रिप संपलेली आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. असेच बरेच व्हिडिओ मी घेऊन येणार पुढे पण.